तर बघा आता आपल्या कशा प्लेट्स व्यवस्थित अशा जुळलेल्या आहेत आणि मग आपण नंतर खाली सुद्धा मी सेफ्टी पिना लावून घेणार आहे. किती सुंदर वाटते बघा साडी, इथेच किती सुंदर वाटते. देवीला नेसवल्यानंतर किती छान वाटेल. मला असं वाटतं की कधी एकदा नेसवते आणि देवी दिसते मला सजलेली, इतकं मला उत्सुकता आहे. हा युट्यूब इंस्टाग्राम आहे ना, देवगडचा राजा. देवगडचा राजा. तू टाकतो का? हा ते माझा चॅनल आहे. हे पण देवीचं पण पूर्ण साडी वगैरे कशी नेसवली ना, टाकलेस का त्याच्यावर? आता आता टाकणार आहे ब्लॉग. तू बनवलं पाठव मला टाकलं असं टाकलं झालंय ना. कशा नमस्कार मंडळी, मी नमिता पवार देवगडचा राजा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार आणि आम्ही 2 दिवसापासून कालपासून जी तयारी केलेली आहे ती सर्व आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहे या व्लॉगमध्ये. आम्ही फक्त हा इंट्रो लेट शूट करतो आहे कारण की कालपासून आमची खूप धावपळ होती आणि सर्व जी तयारी केलेली आहे ती आज सर्व तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे आम्ही जेवणामध्ये काय काय मेनू केले आहेत, पूजेची तयारी कशी केली, त्याच्यानंतर घरात हार वगैरे कसे बनवले, देवीला कसं सजवलं आहे, साडी किती सुंदर नेसवली आहे, रांगोळी कशी काढली आहे, म्हणजे बाहेर दारात कशी काढली आहे, देवीजवळ कशी काढली आहे, हे सर्व तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही आमचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. त्या मंडळी रात्रीचे 3 वाजलेत, सगळे झोपले आहेत आणि मम्मी एकटीच हार बनवत बसली आहे. हाय, शेवटचा गुरुवार आहे आणि तयारी जोरात आहे ना मम्मी मग आज. तू जागा आहेस ना, सगळे कुठे झोपले. हा म्हणजे आपण शूट करण्यासाठी आता मी उठवले मम्मीने मला, पण बघताय हार बनवते, केळी. पानं आणून ठेवली आहेत, आणि केळी आहेत सवाष्णींना वाटण्यासाठी. हा तर मग मम्मी उद्यासाठी काय स्पेशल डेकोरेशन करणार आहेस? उद्या देवीला साडी नेसवतो ना आपण मोठी, हा हा 6 वारी साडी नेसवतो आम्ही देवीला. आणि आता तर भांडी वगैरे सगळी मी घासून घेतली आहेत. हे काय दाखव, सर्व देवाची भांडी, मूर्ती. हा तुम्हाला ते सगळं सर्व घासून देवांची भांडी पण दाखवतो. त्याआधी हार बघते मम्मी स्वतः बनवते. मग आता हे किती हार काय करते म्हणजे काय सर्व बनवते? घरात जेवढे फोटो आहेत देवांचे तेवढ्या सर्वांना हार बनवणार आणि मग नंतर मी देवीची पूजा करायला घेणार. अच्छा, म्हणजे आता सकाळी तू झोपणार की परत? आता नाही झोपणार, आता कधी झोपू, झोपणं शक्यच नाही. आता 3 वाजले बघताय. 3 वाजले आणि सुरुवातच केली आहे मी आता. हा तर चला मी तुम्हाला देवाची भांडी वगैरे दाखवतो आणि त्यानंतर मम्मी देवीची जी कशी पूजा वगैरे करेल, सजावट करेल ते तुम्हाला दाखवतो. तेच तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सर्व बघायला मिळेल एंडपर्यंत. फक्त जसं मम्मीने तुम्हाला सांगितलं तर इथे सर्व देवांची अशी भांडी आहेत, सर्व घासून ठेवलेली आहेत मम्मीनी. तर आता थोड्याच वेळात मम्मी पूजा पण करायला घेईल. तर मी आता थोडा वेळ आराम करतो आणि मग परत सकाळी मम्मीची पूजा चालू झाली की तुम्हाला दाखवतो कशी मम्मी सजावट करते. गाईस सकाळचे 6 वाजलेत आणि मी उठलोय जस्ट आणि मम्मीची बघा अर्ध्यापेक्षा जास्त तयारी करून झालेली आहे ऑलमोस्ट. मस्त स्वस्तिक वगैरे काढते. गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्वांना, सुप्रभात. आजचा जो शेवटचा गुरुवार आहे तो सर्वांना सुखासमाधानाचा, आनंदाचा जाऊ दे. हा जो गुरुवार असतो मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार, हा अगदी आम्हाला एखाद्या सणाप्रमाणे असतो. एखादा मोठा सण जसं दिवाळी, लक्ष्मीपूजन वगैरे असतं त्याप्रमाणेच आम्हाला हा गुरुवारसुद्धा असतो. म्हणून आम्ही सकाळी पहाटेच उठून ब्रह्ममुहूर्तावरच पूजेची सुरुवात करत असतो. तर आता मी स्वस्तिक काढून उंबरठा पूजणार आणि मग देवीची पूजा करायला घेणार आहे. तर वेदांत दाखवेलच तुम्हाला आमची पूजा. बघा स्वस्तिक कसं वाटतंय. सकाळी 3 वाजता जे मम्मी हार बनवत बसली होती सो तेच आता तुम्हाला दाखवतोय आणि खूप मस्त मस्त हार बनवलेत बघा मम्मीने. सुरुवात झाली आहे आणि मम्मीने धूप वगैरे पेटवून घेतलाय. नंतर रांगोळी वगैरे पण काढणार आहे दुपारी आणि जेवणाचे मेनू पण जे काय असेल ते वेदांत तुम्हाला दाखवेलच. आमचे जे काही जमणार तसं आम्ही करणार आहे. आता इथे गणपती बाप्पाला पहिला हार घातला जाईल. साई गणपतीची पूजा करतोय. अजून हार घालायचं ना.
मंडळी इथे बघा सर्व पूजेची तयारी एकदम व्यवस्थित मम्मीने करून ठेवली आहे. आणि इथे वात वस्त्र वगैरे बनवलंय. इथे फुलं वगैरे काढून ठेवलेत पूजा करण्यासाठी. आणि आता थोड्याच वेळात फक्त देवीची सजावट करण्यासाठी मम्मी येईल. आणि सर्व तयारी झालेली आहे ऑलमोस्ट. तर चला सजावट करताना दाखवूया. आता मधल्या गणपती बाप्पाची पूजा करणार आहे. आणि बघताय मस्त फ्रेम वगैरे पुसतोय. तर इथे साई आपल्या गणपतीची कशी पूजा करते बघा. आमचा आज सगळ्या देवांची पूजा करायचं कॉन्ट्रॅक्ट साईला दिलेले आम्ही. इथे आता देवीला सजवण्याची तयारीला सुरुवात केलेली आहे मम्मीनी. बांध घट्ट हे आम्ही साडी नेसवण्यासाठी या कलशाला अशी काठी बांधून घेणार आहे घट्ट. आणि मग कळशीवर हा कलश ठेवून त्याला साडी कशी नेसवतोय ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. पहिलं हा बघा आता कशी आम्ही ह्या कलशाला साडी नेसवणार आहे ते आता आम्ही दाखवणारच आहे तुम्हाला. देवीसाठी नवीन साडी आणलेली आहे, सर्व दागिने आहेत. तर देवीला आता कसं सजवणार आहे ते तुम्ही बघालच. तर बऱ्याच सवाष्णी प्रश्न विचारत असतात आम्हाला की तुम्ही ही साडी कशी नेसवता, कलश कशावर ठेवलाय, खूप प्रश्न विचारतात. म्हणून आज आम्ही तो व्हिडिओ पहिल्यापासूनच तुम्हाला दाखवतोय. साई अजून एक बांध इथून, आता पाठीमागे बांध गाठ अशी. तर खास करून स्वप्नाली गोसावी तुझ्यासाठी आम्ही हा स्पेशली व्हिडिओ बनवतोय. तर तू नीट बघ आम्ही साडी कशी नेसवतोय ती, म्हणजे तुला कळेल. हां नीट बघा. आता साईने काठी कलशाला घट्ट बांधून घेतलेली आहे. ही बरोबर मधोमध कलश आला पाहिजे, दोन्ही साईडला सेम आली पाहिजे. ही काठी अशी बांधून घ्यायची आहे आणि मग आपण त्याला साडी नेसवायची आहे. फक्त आता स्वामींची पूजा करतोय आपण. तर बघा पूजेला सुरुवात केली आहे मम्मीने. आणि इथे तो कलश आहे, पूजेचं सर्व सामान, पानं, आंब्याची टाळा म्हणजे हे काय ह्या कळशीवर आपण तो कळश ठेवणार. पूर्ण पाणी भरून ठेवायला लागतं त्याच्यामध्ये. आता पडेल ना खाली. ही कळशी आम्ही पूर्ण भरून घेतलेली आहे आणि ह्या कळशीवर आपल्याला हा कलश ठेवायचा आहे आणि मग कलशामध्ये पाणी भरायचं आहे. नाहीतर काय होईल, कळशी रिकामी ठेवली तर कळशी पडेल ती खाली, म्हणून ती भरून ठेवायची. दाखवेल देवीला आणलेली नवीन साडी. आणि बघा वाव, खूप सुंदर साडी घेऊन आली आहे मम्मी देवीसाठी. सो म्हणजे ही पूर्ण नेसवणार काय तू साडी? हा बघा मस्त वेदांच्या साडी पप्पाने आणली आहे. हा आता ही साडी आम्ही नेसवणार आहे देवीला. हा ब्लाऊज पीस आहे साडीवरचा. अच्छा ओके. आता आपण हा पदर प्रेस करून घ्यायचा आहे. स्वप्नाली नीट व्हिडिओ बघा.
काय सुंदर वाटतं ना पदर साडीचा. साडी भारीच भेटली हा. आणि महालक्ष्मीला लाल रंग खूप प्रिय आहे, म्हणून मी गेली तेव्हा मला सगळ्या साड्या मी जेव्हा मार्केटमध्ये बघितलं ना तर मला हीच साडी खूप आवडली. आम्ही दोघं गेलो होतो, वेदांतचे पप्पा आणि मी, तर ही साडी आम्हाला खूप आवडली म्हणून आम्ही लगेच घेऊन टाकली, कारण महालक्ष्मीला लाल रंग खूप आवडतो. पिन लावून घ्यायचे म्हणजे त्या निऱ्या विस्कटणार नाहीत. काढून घ्यायचे. आपण बेडवर ठेवून पण एक एक निरी प्रेस करून घेऊ शकतो. ही एक एक प्लेट आहे ना अशी प्रेस करून घेऊ शकतो, तेवढी व्यवस्थित ती साडी बसू शकते. पण मला नाही जमत आहे तसं, म्हणून जसं आपण उभं राहून निऱ्या काढतो तशाच मी काढलेल्या आहेत आणि नंतर मी बेडवर प्रेस करणार आहे. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आल्या पाहिजेत निऱ्या या. हां, बोलू का अजून? आपल्या कशा प्लेट्स व्यवस्थित अशा जुळलेल्या आहेत आणि मग नंतर खाली सुद्धा मी सेफ्टी पिना लावून घेणार आहे. किती सुंदर वाटते बघा साडी, इथेच किती सुंदर वाटते. देवीला नेसवल्यानंतर किती छान वाटेल. मला असं वाटते की कधी एकदा नेसवते आणि देवी दिसते मला सजलेली, इतकं मला उत्सुकता आहे. दरवर्षी मी तेवढं आवडीने करत असते आणि यावर्षी ही साडी पण आम्हाला खूप छान भेटली आहे. महालक्ष्मीचा आवडता असा लाल रंग, किती छान वाटतं. खरं तर मार्गशीर्ष महिना हा सर्व महिन्यांमध्ये एकदम पवित्र महिना मानला जातो. आपले हिंदू धर्मातले खूप सारे सण हे मार्गशीर्ष महिन्यातच येत असतात. जसं की दत्त जयंती येते, आपले हे महालक्ष्मीचे गुरुवार येतात, अजून काय काय बहुतेक जे सप्ताह असतात वेगवेगळ्या गावोगावी वगैरे, ते सुद्धा याच महिन्यात साजरे केले जातात. कारण की हा महिना आहे हा देवांचा महिना म्हणून खूप पवित्र असा महिना मानला जातो. आणि ह्या महिन्यामध्ये महालक्ष्मीची खूप कृपा असते, म्हणजे धर्तीवर साक्षात महालक्ष्मी अवतरत असते असं म्हणतात. बस आडवा ठेवून प्रेस करून घेऊया. साई जरा पकड रे तिकडनं. हां, अशी ठेव. तर वाव, एकदम भारी डेकोरेशन केलंय मम्मीनी बघा. आणि साडी वगैरे डेकोरेशन नाही केलंय, आताशी साडी नेसून झालेली आहे. हा, साडी नेसवली म्हणजे तेच. सो खूप सुंदर केलंय. सई बाजूला ठेवून. दागिने घालूया. तर बघा हा आमचा कंबरपट्टा आहे देवीचा, किती सुंदर आहे बघा. हा मी मुलुंडला जायची ऑफिसला, तेव्हा मी त्या मुलुंडच्या मार्केटमधून आणलेला आहे आणि त्याला आता 6 वर्ष झालेली आहेत, पण मी जसाच्या तसं जपून ठेवलेलं आहे. असं वाटतं आत्ताच नवीन आणला. बघू शकता किती सुंदर कंबरपट्टा आहे. तर आता आपण देवीला बांधूया. त्याच्यानंतर मी नेकलेस पण आहे आमच्या देवीचा, त्याच्यानंतर मंगळसूत्र आहे, सर्व आहे. तर आता आपण एक एक वस्तू देवीला लावून सजवूया. मला खूप आवडतं असं देवीला सजवायला, म्हणून मी एक एक वस्तू शोधून आणलेल्या आहेत देवीसाठी. तर देवीला मंगळसूत्र घालून घेऊया. त्याच्यानंतर हार आहे, देवीचा हार आहे, हा हार घालून घेऊया. मस्तच सुंदर वाटतं ना, एकदम एकदम साडीवर मॅचिंग झाला, मस्त वाटतं, एकदम छान वाटतं ना. चांगलं वाटतं ना बाबू. आता मग ठुशी घातली असते. देवी पण पडायला लागली. दागिने घालून झालेले आहेत देवीला. आणि आता बघू शकता आपली देवी किती सुंदर दिसते. किती दिवसापासून तयारी चालू होती माझी, देवीला हे आणायचं, देवीला ते आणायचंय.
आणि आज ते माझं स्वप्न एक पूर्ण झालं आहे की देवी छान दिसते, एकदम सुंदर दिसते सर्व दागिने घालून. आता आपण तिला गजरा आणि वेणी घालायची आहे. तर बघा आता गजरे पण घातलेले आहेत मी देवीला आणि किती सुंदर वाटते. तर तुम्हाला जर आजचं आमच्या देवीचं सजावट आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा की कशी वाटली तुम्हाला आमच्या देवीची, म्हणजे जे जे मी दागिने घातले, जे देवी आमची सजवलेली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा कशी वाटली. तोपर्यंत मला अगरबत्ती द्याल का? इथेच आहे ना बाबू, डब्बा दे. धूप पेटवा, धूप. असा हार असं दाखव फक्त. दाखवला. आता तिथे दाखव. तर बघा आता तुम्हाला पूजा वगैरे दाखवली आणि आता मम्मी रांगोळी काढायला घेतली आहे. खूप सुंदर रांगोळी काढते मम्मी दरवर्षी. यावर्षी देवीची काढते, जरा बघते, ट्राय करते, कारण अजून मला जेवण बिवण पण बनवायचं आहे, तर जेवढी जमेल तेवढी काढते. हां, तर बघू शकता संध्याकाळची वेळ झाली आहे. मस्त नैवेद्य तयार होतोय आणि या ठिकाणी इथे गुलाबजाम बनवले जात आहेत आणि त्याचसोबत मम्मी मटर पनीर पण बनवते. वाव, एक नंबर. पप्पा हेल्प करतात मला दाखवण्यासाठी. हा, आणि मस्त बघ. आणि काय काय बनवलेस मम्मी आज? मटर पनीर, बटाट्याची भाजी, डाळ भात, चपात्या, गुलाबजाम, आळूवडी. आळूवडी पण बनवते आळूवडी. काय? आळूवडी, हा.
हा समोरच दिसते आळूवडी पण बघा. हे बघा आळूवडीची पण इथे तयारी झालेली आहे. आळूवडी केलेली आहे, रेडी फ्राय करायची आहे. इथे वा वा. बटाट्याची भाजी झाली आहे, हे मटर पनीर आहे, हे गुलाबजाम आहेत, चपात्या करून झाल्या आहेत आणि डाळ भात आहे आणि आता खीर बनवते एक नंबर. चला चला एन्जॉय करू. त्याच्या मोठ्या बहिणीचं आणि त्याचं एकदमच टाकतं. त्याची घरी पण बोललो मम्मीने काय टेन्शन घेतलं की काय? ते होतं तिला जरा मध्ये मध्ये. तुम्ही जाऊन आलात सर म्हणजे वैष्णोदेवीला हो हो जाऊन आलो. तुम्ही मार्गशीर्षात मग गुरुवार कसे करता? नाही आता मी घट नाही ना मांडत, फक्त उपवास ठेवते. अच्छा. कारण घट मांडताच येत नाही. पहिले 2 गुरुवार तिकडेच जातात ना. आणि आता उद्याचं पण म्हणजे आज ऍक्च्युली आम्ही आजच गावी जाणार होतो. ती आजची तिकीट नाही मिळाली म्हणून ते तर उद्या जाते. मी तेच म्हटलं कधीपासून तुम्हाला विचारून तुम्ही बाहेर कधी जाते वैष्णोदेवी? आम्ही डिसेंबर पासून 10 दिन. वैष्णोदेवी फिर नैनीताल, उधर उत्तराखंड में घूम के आए. आमचं सगळं उधर ही घूम के आए. उपवास असेल ना? आकाशला जायचंय आमच्या मालवणला. पिकनिक चाललंय कामावरून 50 माणसांची. काय गजरे भारी घातले सगळंच. रात्री 2 वाजेपर्यंत काम करत होतो. हार बीर बनवत होती, सर्व वाती विती सर्व बनवून ठेवलं. परत सकाळी उठलो 6 वाजता उठलो. छान दिसते आज. आज मी लाल, माझी देवी पण लाल. त्या दिवशी बघितला तुझा स्टेटसला हा ही साडी नेसली. माझा स्टेटस कुठे बघितलं? माझ्या दिसतो तुझा नंबर आहे ना त्या तेव्हा दिवशी. ते लग्नाला गेलेलो आम्ही तेव्हा. हा दोघांचा होता. ही साडी नेसली मी बघितली मी मी. साड्या सगळ्या किती ठेवून दिला. कोण घालतंय साड्या? 2च काढून ठेवले. मी म्हणलं नवरा नाही आला म्हणून म्हणलं वरती वाय केलाय.
माझ्याकडे पाय पडतात. मग आजच्या आज दिवशी सगळं- पाय पडतात. नथ लय मोठी वाटते मला. ह्याच्यापेक्षा मोठी घालते ही नवीन आणली म्हणून ही घालते. ह्याच्यापेक्षा मोठी या बसा या बसा बसा. तुम्ही इकडेच बसायचं म्हणजे बसते. ब्लाऊज रेडीमेड नाही घालत ना तुम्ही? रेडीमेड घातलाय. हा काय मग असे चिकन. भेटतात ना असं असं ह्या कलरचा हा 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 रेडीमेड घातलंय. पहिल्याचे ब्लाऊज कुठे घातलाय आणि एवढं चांगलं साड्या फेकून द्यायला जीवावर येतो. कोणालाच नाही बघ. लग्न झाल्यावर मी रेडीमेडच आणते. हो पहिल्या हळदी कुंकाला घेतलेली साडी लग्न झाल्या. ब्लाउजच नाही ना आता तर मध्ये डिझाईन होती ना ती किती फाटली. किती साली लग्न झालं होतं? 2007. हो. हे 18 वर्ष. हा. 30 एप्रिल ना 30 30 एप्रिल ना आमचं 2005. आता गेल्या महिन्यात 20 वर्ष झाली. हा. तुझं नाव टाकलं ना मी व्हिडिओ मध्ये. गेल्या वर्षी तुला साडी कशी नेसवली ते कळलं नव्हतं. हा. मला पूर्ण लेक्चर द्यावं लागलेलं. आता तू व्हिडिओ मध्ये बघ. व्हिडिओ कसं नेसवली ती त्याचा व्हिडिओ केला. ही सलवारी साडी हो ब्लाऊज पीस काढला. तो बघ तिथे ठेवल्यावरती ब्लाऊज पीस आहे तिचा. कुठला? हा जांभळा कलर आहे. हा. जांभळा कॉम्बिनेशन आहे. पदर पण आहे तसा. ते आता असं हे प्लेट्स काढल्यात म्हणून दिसत हा. अगं खाली ते बोलवतात ना दोनदा गेली इथे आली का परत आली जायलाच नाही. ग्लास मेकर मातीचे हा हा ते 2 मातीचे ग्लास घ्या आणि त्याच्यात फुलं ठेवायचं ही 2 कमळ. मग हा, ती टवटवीत पण राहतील. ते काय ती बघ कुंडी पण आहे काचेची आहे ना तिथे पाटी. हा ती बघ पण घाई एवढी तर काय कुठे त्यांनी आणली दुपारी आणि ती ठेवली. हा. ते त्याला तुम्ही जरी बांगड्या लावलात ना तर ते हात सारखं दिसेल. हा कारण की मी सासूबाईंना तसं करून दिलंय. हा आणि त्याच्यात हा, दोन्ही ती बघते व्हिडिओ मध्ये. हा. पहिल्या 3 ह्याला तुम्ही ती ह्याची साडी नेसवलत ना. हा. ठाकूर वहिनी हा. झालं मी आता येते. हो, आम्ही आमचं उचलतो. तुमचं बोल. हो, रांगोळी पण छान हो, काढली. ठाकूर वहिनी या किती वाजता तुम्ही तयारी करायला मी घेतली? तू तिकडेच येते. काल पण दिवसभर म्हणजे तयारी म्हणजे करत होतो सर्व या आण ते आण. आणि सकाळी 3 वाजता उठून सुरुवात केली. साडी खूप छान दिसते. छान मस्त वाटते. मस्त नेसवली. आता तर रील बघायलाच पाहिजे. बघ ना. थोडा थोडा रील पण बघ आणि व्हिडिओ पण बघ. हा. आणि माझ्याकडे पण आहेत त्यांचे. नाही ही आता नेसवताना व्हिडिओ केलाय त्याने माहितीये. हा का? म्हणजे आपल्याला पण अंदाज येईल ना साधारण. खाली वेगळा घडायला. हा. तर दरवर्षी छान. चला. हा, पहिली हे. इथे. हा. ते खरोखरच असं हे आहे. 2 वर्षापूर्वी गेल्या वर्षी अडचण होती. या या पिंक कलरची होती ना इकडे सर बस. गेल्या वर्षी मला लास्ट गुरुवारी अडचण होती. मग त्याच्या पुढचा धरला तेव्हा मग फक्त 7 बायकांना बोलून पडलं. त्याच्या आदल्या वर्षी ती गुलाबी कलरची कमळाची. हे काय आम्ही आणतो पटकन सिंपलच साडी आणतो कारण आपल्याला नेसवता आली पाहिजे म्हणजे ती कॉटनची. कारण सिल्कची कशी प्लेट्स नाही बसणार. मग ही कॉटनची आहे ना. हा कॉटनची. हा ब्लाऊज पीस आहे तिचा. या या मी खाली चटई नाही घातली कारण जागा कमी आहे ना. आणि तिकडे त्याने ते ट्रायपॉड लावून ठेवला.
कशी नेसवते? आमच्याकडे 11 वाजेपर्यंत येतच असतात बायका, सगळ्यांना माहिती आहे, सगळे आवडीने येतात बघायला. इथेच तुम्ही नंतर साड्या. आणि आज तर गेलोच नाही कारण या रात्री हिची तयारी करायपर्यंत भरपूर टाइम लागतो रे. एवढं करायचं म्हणलं भरपूर. पकडा तुम्ही आता पडा. पंखा ना बाबू. नाही, आज आहे, पण केळं नको. किती दवा. लाईट नाही. त्याच्यामुळे तांदूळ द्या ना थोडीशी तांदूळ. तर तो डब्बा घाला. हा पण फ्रीज आहे, तो पण फ्रीज आहे. तो काय वॉशिंग मशीन आहे? हा वॉशिंग मशीन आहे तिकडे. काय ते वॉशिंग मशीन आहे की फ्रीज आहे? वॉशिंग मशीन आहे. मग ती आतमध्ये ठेवत नाही, आतमध्ये ठेवत. आतमध्ये संडास ना इथे हे टॉयलेट आहे. मग तिथे ठेवतो पण हाय जागा म्हणून इथे ठेवली आहे. आपली इथे आहे वरती भाडण दिलंय. बाहेरून शिकले. हा बाहेरून ठेवली ठीक आहे ते टेन्शन नाही. 2 पोरी आहेत आली बघतात मजेच्या इकडे. भरपूर चिकटले तांदूळ. हात पाया पडायचे. हो. आमच्याकडे पण कसं सगळे येत राहतात ना, एक हा. कसं त्यांचं सोय होईल तसं त्याप्रमाणे येत राहतात. ते अवयवदानचे अवयवदानचे हा, ते सर्व बनवायला- शूट ते केले. पण सर्व बनवायला होते. प्रमोशनचे व्हिडिओ तू घरीच बनवतो? हा युट्यूब इंस्टाग्राम आहे ना, युट्यूब देवगडचा राजा. देवगडचा हा, राजा. तू टाकतो का? हा ते माझं चॅनल आहे. हे पण देवीचं पण पूर्ण साडी वगैरे कशी नेसवली ना त्याचं- टाकलंयस का त्याच्यावर? पाठवलाय व्हिडिओ. आता आता टाकू. हा आता टाकणार आहे vlog. तो बनवला तर पाठव. मला टाकला असं टाकलं झालंय ना हा, हा. ready. कशात? म्हणजे ताई तब्येत पाणी काय बोलते? छान छान आहे एकदम. आता तब्येतीकडे 1 महिनाभर बघायचं नाही. तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे. तिची मशाल पेटवायची आहे. तिची जगदंबेची मशाल. रांगोळी पण छान काढली देवीची. आला का? हो दरवर्षी शेवटच्या गुरुवारी आम्ही. तिकडे पण हे बघ अखंड सहावारी साडी नेसवली. कशी नेसवली ती पण YouTube वर त्यांनी टाकली आहे. त्याचं चॅनल आहे स्वतःच. रायगडचा राजा. देवगडचा राजा. देवगडचा रायगडचा नाही, देवगडचा. देवगडचे देवगडचा देवगडचे आहे तुम्ही? शिरगाव काय रे? शिरगावचे शिरगावचे ते आपल्या राजा पवारचे. राजा पवारचे. राजा भाऊ. मी फिरले आहे तिकडे देवगड. आम्ही इंदिराचे परब. इंदिराचे परब. ह्यांच्या इंदिरा- मी जेव्हा काजीच्या गाड्या करतो. हा होय काय? अच्छा अच्छा. एक मिनिट. पुन्हा आपली साडी. आपली वैतरवाली दिसतच नाही मला. वैतरवाली हा चालेल. कोणतं युट्यूब चॅनल आहे? देवगडचा राजा. आम्ही पाहिलंय ते. पाहिलं ना आता प्रमोशनचे व्हिडिओ टाकतो. हा. रील बिल टाकतोय. मिसळ महोत्सव वगैरे हा सर्व हा हा टाकलंय. पाहिलंय मी. बघा आता साई नैवेद्य दाखवतोय आणि मम्मीने आज काय काय बनवलंय ते मम्मी एकदा सांगेल. वरण भात, त्याच्यानंतर मटार पनीर बनवले आहे, बटाट्याची भाजी बनवली आहे आणि अळूवडी बनवली आहे, चपात्या बनवल्या आहेत आणि स्वीटमध्ये शेव्यांची खीर आहे आणि गुलाबजामुन. हा, तर मस्त एकदम नैवेद्य बनवलंय मम्मीने. तर चला आता जेवून घेऊया आणि मम्मी पप्पा पण आता उपास सोडतील. तर आता आम्ही स्वामींना नैवेद्य दाखवून घेतो आणि आता मम्मी पप्पांना पण उपास सोडायचा आहे. तर चला मग जेवून घेऊया.